मांडरडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आनंदा मखदूम, मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेलं हे व्यक्तिमत्व. आणि आघाडीचे फलंदाज दाखल झालेत किरण आणि त्यांच्या साथीला आहेत विनोद. किरण आणि विनोद यांच्या समोर मात्र मोठं आव्हान असेल, कडवा प्रतिकार करावा लागेल. संपूर्ण शाहूवाडी तालुक्यामध्ये देशसेवा आणि उच्च शिक्षणासाठी या गावची ओळख, एक प्रेरणादायी गाव म्हणून या गावाकडे सातत्याने पाहिलं जातं. कारण सरकारी क्षेत्रामध्ये उच्च पदांवर हा तरुण मात्र या गावामध्ये घडला जातो. कारण प्रत्येकाला बालपणीच अगदी बाळकडू पाजलं जातं देशसेवा करण्याचं. कारण या संपूर्ण परिसराला, या पंचक्रोशीला मोठा वारसा लाभला. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या वास्तव्याने पावन झालेला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू आनंदा मखदूम, मांडरडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिला चेंडू पायावर हाताळला जातोय, फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बिहाइंड द विकेट एकदा मात्र प्राप्त केली जाईल. एक सिंगल धावेने मात्र धावांचा श्रीगणेश होत असताना टीम स्पार्टन्स पुसाळे. गत सामन्याचा विचार केला तर ज्या प्रकारे मोरिया 11 शिराळे वारुण संघाने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे, चांगला खेळ. क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रयत्न करावेच लागतात. कमी गतीने टाकलेला चेंडू पाठच्या चेंडूच्या तुलनेने सरळ जाईल. यष्टीरक्षक संतोष मखदूम यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. मांडरडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये. डीपला मिड विकेट आहे, डीपला स्क्वेअर लेग तैनात केलाय. टीम स्पार्टन्स पुसाळीला धावा कराव्या लागतील कारण समोर एक तगडा संघ. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न चुकी केली आहे. फुलटॉस चेंडूला मात्र मोठा फटका खेळण्याची संधी गमावली आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला फुलटॉस चेंडू म्हणजे एक संधी असते. तुम्ही मैदानाच्या कोणत्याही दिशेला मारू शकता. गावदेवी 40+ हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणाची भौगोलिक रचना पाहिली तर तुम्हाला समोरच्या दिशेने जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर तुम्हाला धावा कराव्या लागतील. पॉवर प्लेमध्ये रन्स कराव्या लागतील. स्लॉक स्वीपचा फटका, डीपला स्क्वेअर लेग दूर राहील. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. किरण यांच्या बॅटमधून 4 रन. मसोबा चषक चौकार. माफ करा, विनोद यांच्या बॅटमधून आज चौकार आलाय. आणि ज्या गोष्टीची आपण उल्लेख केला, अशा फटक्यांची गरज आहे टीम स्पार्टन्स पुसाळे. कारण पॉवर प्लेमध्ये जर तुम्ही धावा करू शकलात, एक चांगली सुरुवात झाली तर मात्र कुठेतरी टीमचा आत्मविश्वास देखील वाढला जातो. 4 चेंडूंचा खेळ झालाय. यस, नवीन चेंडू द्या प्लीज. आयोजन कमिटी नवीन चेंडू द्या. 5 धावा धाव फलकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आणि या सामन्यामध्ये अगदी प्रत्येक शाहूवाडी तालुक्यातील क्रिकेट प्रेमीचं लक्ष असेल. कारण ज्या संघाने या वर्षीचा संपूर्ण हंगाम गाजवलाय, स्वर्गीय विश्वास मखदूम, सर्वांचे लाडके पिंटू दादा यांच्या नावाने खेळणारा हा संघ. आणि या संघ स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये. चांगला यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आलेत. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 7. पहिल्या 5 चेंडूवर 7 धावा आल्यात. टीमची धावसंख्या अगदी पुढे जात असताना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू, परफेक्ट यॉर्कर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खराब फटक्याची निवड केली आहे. आणि फलंदाज त्रिफळा बाद. विनोद विकेटचं पतन. विनोद बॅक टू द डगआउट. पहिला धक्का टीम स्पार्टन्स पुसाळे. ज्या प्रकारच्या गोलंदाजीसाठी जाणले जातात. चला, या सामनावीराचा पुरस्कार आपण वितरित करणार आहोत. मी विनंती करेन संदीप पाटील सर, आपल्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार वितरित करावा. आणि सामनावीराचा मानकरी या रुपेश आपल्याला सन्मानित केलं जाईल.
नवीन फलंदाज दाखल झालेत. आकाश डाळके. चला अगदी दोन्ही टीम फलंदाजी करणारी टीम आपल्याला विनंती केली जाते, आपल्यासाठी डगआउट बनवले, तुम्ही डगआउट मध्ये बसून घ्या. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी दाखल झालेत. सुभाष यांचा पहिला चेंडू डीप स्क्वेअर लेगला हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेत असताना नो चेंडूचा इशारा केलाय, म्हणजेच हा झेल नसेल. हा नो चेंडू आलाय. इथे काय घडलंय पहा मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे हा झेल चांगला टिपला होता, परंतु नो +1 या 2 अतिरिक्त धावा टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जातील. आता मात्र पंचांशी शहानिशा केली जाते आणि जर हा पंचांचा निर्णय काय असेल हे पाहिजे. आता पंच सांगतात की हा योग्य चेंडू आहे, म्हणजे फलंदाज बाद असेल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. सुभाष मगदुम यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय आणि डीप स्क्वेअरिंगला जयेश यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. चला मित्रांनो, थोडंसं आपण सामन्याला गती देऊया, जास्त वेळ घेऊ नका. मी विनंती करेन संदीप पाटील सर, रुपेश यांना आपण सन्मानित करूया. सामनावीराचा पुरस्कार वितरित केला जाईल. सामनावीर टी शर्ट सौजन्य स्वर्गीय सुलाबाई नाता पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संग्राम नाना खोत साहेब यांच्या माध्यमाने पुरस्कृत केलेला आहे आणि ते मात्र पंच शहानिशा करत असताना आता निर्णय जो काही आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु ज्या प्रकारे करंजोशी गावामध्ये क्रिकेटचा एक मोठा इतिहास, एक शैक्षणिक संस्कृती आणि क्रीडा संस्कृती देखील पार पाडली जाते. पंच या चेंडूवर काय असेल? अंपायर नो चेंडू दिलाय, म्हणजेच नो +1 या 2 धावा जोडल्या जातील. आता हा पुढील चेंडू असेल फ्री हिट. सुभाष मगदुम पहिल्या चेंडूवर अगदी या 9 चेंडू हाताळलाय. ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्याची संधी होती आणि कुठेतरी उंची या चेंडूला जास्त प्राप्त झाली. फ्री हिटचा चेंडू संधी असेल फलंदाज आकाश यांच्यासाठी. आकाश हा चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. फ्री हिटच्या चेंडूवर दबाव आहे का, आता हा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. परंतु आकाश डाळके या संधीचा फायदा उचलतील का हे पाहिजे. फ्री हिटचा चेंडू हुक केलाय, चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. 1 धाव प्राप्त होईल या चेंडूवर. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या नेल्सन नंबर 11 धावा धाव फलकावर. ANP लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण एक नंबरची जादू पाहू शकता स्क्रीनवर. 11ला 1.1 चेंडूचा खेळ झालाय. तुम्ही स्क्रीनवरती पाहिलं तर तुम्हाला 1 ची जादू दिसेल आणि क्रिकेटमध्ये असे कमी वेळा योगायोग पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आकाश डाळके. डीपला स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ तैनात केल्या. ड्राईव्ह चांगला फटका, गॅप मध्ये फटका, इनफिल्डला भेदत असताना आकाश डाळके यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. मसोबा चषक चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 15 धावा. पहा अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला आणि आकाश डाळके यांनी त्या दिशेला फटका केला. चांगली फलंदाजी. पुढे सरसावून खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे वर्तुळाच्या आतमध्ये. चेंडू फील्ड केला जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केला. डीपला स्क्वेअर लेग आहे. तैनात चेंडूचा अंदाज घेत असताना दुहेरीचा प्रयत्न केला जाईल, परंतु त्याआधी चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ झालाय. बिहाइंड द विकेट गार्डन आहे आणि गार्डन मध्ये चेंडू मार्गस्थ होत असताना हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चांगलं यष्टी रक्षण संतोष मगदुम यांचं. निर्धाव चेंडूची होते सांगता. डॉट बॉल.
टीमची धावसंख्या धावफलकावर 17-1. येस, अगदी त्याच दरम्यान आदरणीय सन्माननीय श्री ज्यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे श्री मनोज बाजीराव पाटील सर, API मुंबई पोलीस यांचा देखील शुभागमन झाला. वेलकम सर, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज करंजोशीकरांची मान आणि या छाती मात्र अभिमानाने का फुलून जाते, कारण आपल्या गावाचा विचार केला तर पोलीस दलामध्ये तब्बल 30 ते 35 व्यक्तिमत्व कार्यरत आहेत. 1 to go. आणि आज मात्र या स्पर्धेला या सर्व मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते आणि का अभिमान नसावा, कारण ज्या वेळेला तुमच्या गावाला एवढा मोठा वारसा लाभतो, आज संपूर्ण परिसराला जर ऐतिहासिक वारसा आहे, परंतु करंजोशीला हा शैक्षणिक खूप मोठा वारसा. आज आपल्या गावामध्ये उच्च पोलीस अधिकारी, आर्मी मध्ये असलेले जवान, मेजर, सुभेदार, वकील, ॲडव्होकेट ही या तमाम मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू, स्लॉक स्वीपचा फटका, गॅप मध्ये फटका, पाठचा पाय टेकला आणि चेंडूला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर फेकला. 6 धावांसाठी श्री मसोबा चषक षटकार. या फटक्यावर पहा अगदी ज्या प्रकारे टायमिंग केलं, लाजवाब टायमिंग. किरण यांच्या पाठमधून 9 धावा आल्यात. आकाश 6 धावा, 2 षटका अखेर 23-1. टीम स्पार्टन्स पुसाळे. पहिल्या 2 षटकात सुरुवात चांगली झाली मी म्हणेन, कारण तुम्ही पहिल्या 2 षटकामध्ये ज्यावेळेला अशी सुरुवात करता, कुठेतरी फलंदाजीचा क्रम मात्र चांगला आहे. अगदी या फलंदाजाला पाणी हवंय, पंचांना विचारून तुम्ही घेऊ शकता, परंतु 1 षटक संपेल त्याच्या आधी सांगा मित्रांनो, आपला वेळ वाचवा. 1 अथवा 2 चेंडू बाकी असतील तेव्हा तुम्ही सांगा. पाण्याची मागणी हवी असेल तर निश्चितच ऊन जास्त आहे, त्यामुळे तुम्ही आधी सांगा पंचांना, आपण पाण्याची पूर्तता करू शकतो. 23-1 टीम स्पार्टन्स पुसाळे. या मॅचमध्ये संतोष मगदूम, पहिला चेंडू, वेग पाहायला मिळाला. तेच तर्रार गोलंदाज, मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला हा देखील खेळाडू. आणि ज्या प्रकारे आज मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय, मनोज बाजीराव पाटील सर असतील, सचिन शामराव पाटील सर असतील आणि त्यांच्या बरोबरीने PSI भूमसिंग कचवाई सर असतील, ही मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. आज पोलीस दलातील तमाम मान्यवर, हे तमाम मोठी व्यक्तिमत्व या स्पर्धेला उपस्थित आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फील्ड केला जाईल, तद्भर 1 धाव मात्र घेतली जाईल. किरण आणि आकाश यांच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट करत असताना टीमची धावसंख्या 2 चेंडू अखेर 24-1. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना संतोष मगदूम, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमधील एक मोठं नाव, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील अग्रगण्य नाव, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं पहिलं पर्व या खेळाडूने आपल्या खेळाच्या जोरावर गाजवलं होतं आणि करंजोशीचं नाव संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक क्रिकेट प्रेमीला घेण्यासाठी भाग पाडलं होतं. तोच खेळाडू, तेच व्यक्तिमत्व. हलक्या हाताने टॅप केला, बॅकवर्ड पॉईंटला चेंडू फील्ड केला जाईल. चांगलं क्रिकेट. आणि या क्रिकेटमध्ये तुम्ही ज्यावेळेला क्रिकेटची सुरुवात करता, तुम्हाला या गोष्टी तुमचे सिनियर खेळाडू असतील, तुमचे मेंटॉर असतील, तुमचे कोचेस असतील, सातत्याने सांगतात की चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूवर प्रहार करा. हेच मात्र पाहायला मिळते. आणि ज्या प्रकारे या चांगल्या चेंडूचा सन्मान केला फलंदाज किरण यांनी, 25 धावा धावफलकावर. या 3 चेंडूवर धावा खर्च केल्या संतोष मगदूम यांनी फक्त 2. चांगली गोलंदाजी. फुललेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ आहे तैनात. दुहेरीचा प्रयत्न करायचा होता परंतु आपल्या सहकार्याने थांबवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये होत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 2.4 चेंडू अखेर 26-1. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, वेग पाहायला मिळतोय. तेच तर्रार गोलंदाजी, फास्ट अँड फ्युरियस. इथे मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. खांद्याचा चांगला वापर केला जातो. संतोष मगदूम यांना माहीत आहे की खांद्याचा वापर कसा करावा. विकेटला हिट करणं जाणतो हा गोलंदाज. वर्सोवा या ठिकाणी त्यांनी गाजवलेली स्पर्धा
आज मात्र मुंबई सारख्या शहरामध्ये व्यावसायिक क्रिकेट देखील सातत्याने खेळत आलेला हा खेळाडू. ज्यावेळेला तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळता तुमचा अनुभव आत्मविश्वास वाढतो. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. वेगवान तेजतर्रार फास्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त 26ला 1 टीम स्पार्टन्स पुसाळे. नेक्स्ट मॅचचा आम्ही कॉल देत आहोत. TY पाटील स्पोर्ट्स मालगाव विपक्ष श्री विठ्ठलाई स्पोर्ट्स कडवे. दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. आपण त्वरित मुख्य व्यासपीठाच्या शेजारी येऊन थांबायचं आहे. TY पाटील स्पोर्ट्स मालगाव विपक्ष श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे. अंतिम षटक गोलंदाजीसाठी ओमकार पाटील स्वतः संघाचे कर्णधार आहेत आणि आयोजकांनी खूप मेहनत घेतली आहे. कारण आज मात्र मेहनतीचं फळ तुम्हाला या मैदानामध्ये मिळेल का खेळाच्या जोरावर दाखवायचं आहे. पहिला चेंडू फुलर लेनचा ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ आहे तैनात. एकदा प्राप्त केली जाईल. भाऊसाहेब होते लॉंग ऑफला. एक सिंगल धाव मात्र टीमच्या टोटलमध्ये. दुसऱ्या षटकामध्ये अगदी दुसऱ्या षटकाचा आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर ज्या प्रकारे धावा मात्र कुठेतरी रोखल्या. संतोष मगदूम यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या आणि मात्र स्पष्टपणे दबाव स्पार्टन्स पुसाळे या टीमवर आपल्याला पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकलेला चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. बिहाइंड द विकेट चेंडू मार्गस्थ होईल. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. या सामन्यामध्ये टीम स्पार्टन्स पुसाळीला 40 पर्यंत मजल मारावी लागेल आणि ती कुठेतरी एक सन्मानजनक धावसंख्या असेल का. कारण क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. कारण कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग केला जातो आणि कोणत्याही धावसंख्येचा बचाव केला जाऊ शकतो. अकुटापादा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न चुकी केली आहे. संतोष मगदूम यष्टींच्या मागे. चांगलं यष्टी रक्षण. फलंदाज आकाश यष्टीची. दुसरा धक्का टीम स्पार्टन्स पुसाळे. 2 गडी बाद 28. ओमकार पाटील स्वतः संघाचे कर्णधार आहेत आणि पहा कर्णधाराने अंतिम षटक आपल्या खांद्यावर घेतलंय आणि गोलंदाजी देखील चांगली करत असताना लक्षणीय खेळ केलाय. आज निश्चितच आपल्याला आठवण येईल स्वर्गीय विश्वास मगदूम, पिंटू दादा. परंतु क्रिकेटच्या व्यतिरिक्त या गावाचा इतिहास खूप मोठा आहे. भारत चायनाचं युद्ध असू द्या अथवा भारत पाकिस्तान युद्ध, भारत बांगलादेशचं युद्ध, कारगिल युद्ध, या प्रत्येक युद्धात आपल्या करंजोशी गावातील सुपुत्रांनी आपल्या जवानांनी या प्रत्येक युद्धामध्ये आपलं योगदान दिलंय आणि ही मात्र अभिमानाची गोष्ट आहे. नवीन बॅटर मंगेश. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक अगदी चेंडू हाताला लागल्यानंतर चेंडू बाजूला गेला आणि त्याचा फायदा मात्र उचललाय. 1 धाव प्राप्त केली जाते. या एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 29 धावा धावफलकावर. 3.4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू शेष. डीपला स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. आडवा बॅटने चेंडूला वळवलाय. स्क्वेअर लेगच्या दरम्यान अगदी क्षेत्ररक्षक वेगाने येतील. दुहेरीचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होईल. फेकी थोडीशी दूर पाहायला मिळाली का. पंचांकडे अपील केली आहे परंतु पंच सांगतायत इथे 2 धावा पूर्ण झाल्यात. क्षेत्ररक्षण अगदी दूर होते डीप स्क्वेअर लेगला संतोष, परंतु या 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. टीमची धावसंख्या या 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले 31 धावा. पहा अगदी दुखापत झाले का पहा. दुखापत गंभीर नसावी आशा करूया. आणि सर्व खेळाडूंना देखील आम्ही नम्र विनंती करेन मित्रांनो, पाणी जास्तीत जास्त प्या. अगदी या उन्हाचा कडाका वाढलाय आणि त्यामुळे तुम्हाला क्रॅम्प देखील येण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी जास्त प्या आणि पाण्याची आवश्यकता असेल तर निश्चितच तुम्ही पंचांना विचारा. पाण्याची पूर्तता केली जाईल. 1 टू गो. 31 धावा. शेवटचा चेंडू पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून क्षेत्ररक्षक मागे धावतोय. टायमिंग चांगलं झालंय आणि चेंडू सीमारेषा ओलांडेल का हे पाहायचंय. येस इट इज. शेवटच्या चेंडूवर आलाय दमदार फटका. धावा मिळतील 4. मसोबा चषक येतोय शेवटच्या चेंडूवर चौकार आणि चौकाराने टीमची धावसंख्या पहिल्या डावाखेर 35 आणि 36 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. पिंटू दादा 11 करण जोशी 35 रन्स टू विन. 36 धावांचं लक्ष्य टीम पिंटू दादा 11 करण जोशी.
4 षटकांच्या खेळामध्ये 36 धावांचं लक्ष्य समोर सेट केलंय. चला टॉससाठी या TY पाटील मालगाव विपक्ष श्री विठ्ठलादेवी स्पोर्ट्स कडवे दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे. एका बाजूला TY पाटील स्पोर्ट्स मालगाव, दुसऱ्या बाजूला श्री विठ्ठलाई स्पोर्ट्स कडवे. हेड अँड टेलचा कॉल करायचा आहे. कॉल केला जातोय. मालगाव संघ कॉल करेल. सर स्विंग द कॉइन. हेड कॉल केलाय आणि हेड इट इज. मान्यवरांचा मनपूर्वक आभार, अभिनंदन. महत्त्वाचा टॉस जिंकलाय. 4 षटकांची लढत. निर्णय काय? आम्ही बॉलिंग घ्यायचा निर्णय घेतलाय. आम्ही कमीत कमी 40 ते 35 रनांपर्यंत अडवायचं ट्राय करू. यावर्षीचा हंगाम मालगाव संघासाठी कसा राहिलाय? थोडं सध्या टीममध्ये थोडं ताळमेळ बिघडला आहे. आता आम्ही नवीन चेंजेस केलेत, त्या हिशोबाने आता आज खेळू. स्वर्गीय विश्वास मगदूम यांच्या नावाने खेळणारा पिंटूदादा 11 करंजोशीकरांचं हे आयोजन पहिलंच पर्व आहे. कसं वाटलं आयोजन, काय सांगाल? खूप चांगलं आयोजन केलं आहे आणि थोडा प्रॉब्लेमही झाला, तर त्यांनी लगेच ॲडजस्ट केलं. खरंच खूप चांगलं आयोजन केलं आहे. थँक्यू सो मच. टीम कडवे नाणेफेक गमावली आहे, फलंदाजी करायची आहे. 4 षटकांची लढत. काय टार्गेट मनामध्ये सेट केलं आहे? कमीत कमी टार्गेट आम्ही 55 ते 60चा प्लस करू आपण. आज रविवारचा दिवस आहे. स्क्वॉड तर निश्चितच असेल संपूर्ण. कसा राहिला आहे हा टेनिस हंगाम टीम कडवेसाठी? सांगायचं झालं तर एक आपल्या असोसिएशनमध्ये सर्वच टीम टॉप आहेत, त्याच्यामध्ये कोणालाच असं काही म्हणू शकत नाही. आपल्या सर्वच टीम चांगले असल्यामुळे थोडा हा हंगाम सर्वांसाठी चांगला केलेला आहे. पहिलं पर्व खूप मेहनत करावी लागते आणि आयोजन पाहतोय आपण मसोबा चषक 2025चं. स्वर्गीय विश्वास मगदूम पिंटूदादा यांच्या आठवणींना मात्र उजाळा देण्याचा प्रयत्न केला जातोय. कसं वाटलं आयोजन आणि काय सांगाल संपूर्ण करंजोशीकरांच्या या स्पर्धेबद्दल? पिंटूदादा 11 करंजोशी आयोजित मसोबा चषक 2025 हे खूप कमी वेळामध्ये एक चांगलं नियोजन त्यांनी तयार करून दिलं आम्हाला. खेळण्यासाठी प्लॅटफॉर्म चांगला तयार केला आणि कालपासून मी पण होतोच त्यांच्याशी. सर्व सकाळपासून पण आहे. सर्व एकदम परफेक्ट आणि चांगलं नियोजन त्यांनी केलेलं आहे. सर तुम्ही आहात ना? येस, मी मान्यवरांचा आभार व्यक्त करेन. सर आपण बसून घ्या. नाणेफेक जिंकले टीम TY पाटील स्पोर्ट्स मालगाव. कोणत्याचा घेतला निर्णय? ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. हॅलो, थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, दुपारचं सत्र सुरू झालंय आणि या रखरखत्या उन्हात मी प्रशांत गायकवाड फ्रॉम शिवजन्मभूमी जुन्नर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. वळूयात मित्रांनो मैदानाच्या दिशेने. पहिलाच बॉल संतोष मगदूम नावाचा एक स्टार मैदानाच्या आतमध्ये बाद झाला असता जर हा झेल झाला असता. मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जर तुम्ही पाहिलं ना तर संपूर्ण करंजोशी आणि शाहूवाडी तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर, मुंबईच्या नवे तर संपूर्ण भारतभर ज्याने नेऊन ठेवले. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. इथे खोलवर टप्प्याचा बॉल जर आपण पाहिला ऑनसाईडला चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक दूर वरतून येत आहे, परंतु जर आपण पाहिलं ना तर त्या ठिकाणी केवळ एक धाव
पळून पूर्ण केली जाते. धावसंख्येत होती वाढ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा इथे मात्र नक्कीच धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 2 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. बॅटिंग साठी एका बाजूला जर आपण पाहिलं तर प्रशांत आणि दुसऱ्या बाजूला संतोष मगदुम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर मंगेश आलेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक. इथे खोलवर डप्प्याचा बॉल. संतोष मगदुम ब्रँडेड शॉट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी जर आपण पाहिलं ना तर करण जोशी गावाचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळतील. मिस्टर महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि जर आपण पाहिलं ना तर असिस्टंट पोलीस कमिशनर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलंय एका बहरदार मोठ्या षटकारानं. आणि त्याचबरोबरीने अशोकजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. साहेब आपलं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. इथे जर आपण पाहिलं संतोष मगदुम नावाचा फलंदाज अगदी बरसताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा खोलवर डाप्प्याचा बॉल आहे. हा चेंडू जर आपण पाहिला ना तर जास्तीची उसळी घेत नाहीये. चेंडू थोडासा खाली राहतोय. बाल बचावले गेलेत. इथे 9 धावा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. ज्याच्या बॅटिंगची चर्चा ज्याच्या बॉलिंगची चर्चा ज्याच्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. इथे स्लोवर वन गती परिवर्तन करून टाकलेला हा चेंडू जर आपण पाहिलं ना तर स्लोवर वन गती परिवर्तन करून टाकलाय. सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केला जातोय. जर आपण पाहिलं तर स्वर्गीय विश्वास दादा मगदुम यांच्या नावाने आज संघ आणि आज संपूर्ण या गावाचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. इथे शॉर्ट पिच चेंडू आहे. प्रशांत यांच्या पाठमधून बॉल क्षेत्ररक्षक पाहत राहिलेत. प्रेक्षक बन गए दीवाने. दर्शक बन गए. जर आपण पाहिलं ना तर काय फटका सजवलाय. अगदी खिलाड़ी के दस्तक पे मस्तक पे दस्तक देने वाला ये चौकार मैदान के अंदर आता हुआ. प्रशांत यांच्या बॅटमधून अगदी जर आपण पाहिलं ना तर चौकार खेळून काढलाय. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्येचा ग्राफ जर पंपम पाहिला ना तर अगदी वाढताना पाहायला मिळतोय. अगदी 36 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलं षटक अगदी मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालंय. 13 धावा धावफलकावर आहेत. 13.00च्या सरासरीनं धावा धावफलकावर जमवल्या जात आहेत. इथे पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. NP YouTube वाहिनीवर ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला सर्जेराव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिला असणार आहे. स्वतः संघाचा कणा संघाचा नेता मात्र नक्कीच गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. इथे जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी स्वतः उतरलेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. फॉलोइंग स्वीप. इथे जाळं विणलंय. फलंदाज होत आहेत बाद. बिग विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर त्याची बॅटिंग पाहण्यासाठी अक्षरशः प्रेक्षक कोल्हापूरवरून देखील दाखल झाले. अगदी लाईव्ह वर देखील प्रेक्षकांची गर्दी जमली होती. परंतु तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. सुंदर विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर आपण पाहिलं ना तर सर्जेराव यांनी चेंडू मैदानाच्या आतमध्ये हातात का घेतलाय याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना आपल्याला पाहायला मिळतात. काय गोलंदाजी केली. त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी रोख रक्कम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं स्वर्गीय मंगल बाजीराव पाटील, स्वर्गीय बाजीराव गोपाळ पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय श्री आदरणीय असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर मुंबई पोलीस माननीय श्री आदरणीय पैलवान मनोजी बाजीराव पाटील साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. इथे जर आपण पाहिलं तर एक बंधू बाद झालेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी दुसरे बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. एका बाजूला छोटे बंधू बाद झाले, दुसऱ्या बाजूला मोठे बंधू
ओहो हो, स्लोवर वन हा चेंडू गती परिवर्तन, अगदी चेंज ऑफ स्पेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूच्या तुलनेत हा चेंडू थोडासा धीम्या गतीने टाकला होता, अगदी फलंदाजांना कळून देत नाहीयेत. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर गोलंदाजांचे करदंकाळ म्हणून ज्यांची ओळख आहे, बॅटिंगसाठी दाखल झालेत आनंद मगदूम. या गावाचं नाव आणि या गावाची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे, कारण जर आपण पाहिलं ना तर अगदी यजमान संघ आहे. ऑनसाईडला चेंडू खेळून काढला जातोय, पायातला चेंडू होता, मिड विकेटला चेंडू क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. चेंडू फील्ड केला जाईल तर दरम्यान 2 धावा इथे मात्र नक्कीच धावफलकावर पळून पूर्ण केल्या जात आहेत. 15 धावा ज्या धावफलकावर असणार आहेत. 15 रन्स टू ऑन स्कोर कार्ड, 15 धावा धावफलकावर असतील. सुंदर स्टार्ट मात्र नक्कीच करून दिली, परंतु मुख्य क्षणी विकेट देखील आला. संतोष मगदूम सर मात्र नक्कीच अगदी तंबूच्या दिशेने परतताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु तितक्याच ताकदीचा आणि तितक्याच जोमाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे आणखीन एक गती परिवर्तन, वाह वाह भाई वाह, काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. या चेंडूला अगदी 100 आउट ऑफ 100 द्यावेत की काय. मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग गोलंदाजी करतोय. इथे रोखलंय, अगदी फलंदाजांच्या पायात साखळ दंड अडकवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 15 धावा या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळणार आहेत. 15 रन्स टू ऑन स्कोर कार्ड, 15 धावा धावफलकावर असेल. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर सर्जेराव, ओ हो, फुल टॉस आणि त्याचा घरपोच समाचार घेतला जातोय. घुटना टेक और बॉल व चौकार देख, बॉलला पाठवलंय अगदी सीमारेषेच्या पलीकडे. हा चेंडू जर तुम्ही पाहिला ना तर अगदी आनंद मगदूम सरांच्या बॅटमधून बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. हे 2 बंधू अगदी महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस दलात मात्र नक्कीच आपण कार्यरत असणारे आपल्याला पाहायला मिळतात. काय बॅटिंग करतायत. एक चौकार आलाय, चौकाराशी धावसंख्येत वाढ होतीये. 19 धावा, 19 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत 6 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात. अशोकजी पाटील साहेब, मी विनंती करेल आपण मंचावर या. व्यासपीठावरून स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आपण आला तर आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. इथे जर आपण पाहिलं ना तर पंचांचा इशारा येतोय आणि पंच कळवतात हा चेंडू अवांतर आहे. अवांतर धावसंख्येत वाढ होतीये. अगदी शूरवीरांचं गाव मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय मित्रांनो. या गावाडे अगदी 125+ जवान या भारताला दिलेत. या भारत भूमीसाठी या गावाचं नाव अगदी रोशन करताना आपण पाहताय. अगदी 5 ते 6 खेळाडू या संघात देखील आहेत जे पोलीस सेवेत कार्यरत आहेत. इथे जर आपण पाहिलं ना तर नुकतंच कालच कुमार विजय खोत यांचं देखील मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाली. त्यांचंही अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं अभिनंदन करेल. धावसंख्येवर नजर टाकूयात. धावसंख्या झाली होती 20 धावा, 20 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. 1 विकेट गेला. संतोष मगदूम बाद झालेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आनंद आलेत. इथे जर आपण पाहिलं ना तर शेवटचे 12 चेंडू शेष असणार आहे आणि 12 चेंडू मागे 16 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. या धावा नथिंग आहेत आनंद मगदूम सरांसाठी, परंतु इथे एखादा जर विकेट जर आला ना तर मॅचचं गणित अगदी पलटू शकतं. या क्रिकेटला अगदी रंग बदलणारा सरडा देखील आपण म्हणतो. किरण डाळके गोलंदाजी मार्गावर मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. हा किरण, या किरणने देखील आपल्या संघाला कित्येक मैदान, कित्येक स्पर्धा गाजवून जिंकवून दिल्यात. इथे मात्र नक्कीच शॉटपी चेंडू होता, शॉटम पूल केला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. वा, सुंदर क्षेत्ररक्षण. अगदी जर आपण पाहिलं ना तर बाउंड्रीवरून चेंडूवर आलेत. या स्पर्धेच्या माध्यमातून माननीय आदरणीय कैलास जाधव, त्याचबरोबरीने आनंद पाटील आणि शिवाजी खोट साहेबांना विनंती करेल, साहेब आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय आणि व्यासपीठावरून स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. इथे जर आपण पाहिलं ना तर आनंद आनंद आनंद
आनंद गगनात मावेना. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर आनंद मगदुम सर बरसताना पाहायला मिळत आहेत. काय फटका सजवलाय, या बॉलला पाठवलाय अगदी सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींची तळपती तलवार, केलाय प्रहार, धावा मिळतील पूर्ण 6. येतोय षटकार. काय फटकेबाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. किरण यांच्यावर हल्ले चढवलेत. वा, हा देखील चेंडू शॉटम पूल ऑन साइडला अगदी स्टेट डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळलाय. बॉल सीमा पार. येतोय चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये. इथे मात्र नक्कीच मॅच अगदी जवळपास फिनिश होते काय मैदानाच्या आतमध्ये बरसताना पाहायला मिळत आहेत. आनंद मगदुम सर 2 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. किरण यांच्यावर हल्ले चढवताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आणि 2 मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळून काढले जात आहेत. वाह, हा चेंडू सुंदर आहे, दर्जेदार चेंडू. अगदी टप्पा पडलाय, चेंडूने उसळी घेतली, अगदी कानाजवळून घरकणी चेंडून मात्र नक्कीच वळण घेतलंय आणि निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. जिंकण्यासाठी अजूनही 8 चेंडू शेष आहेत आणि बनवायच्या त्या 5 धावा. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. इथे घुटना टेक, बॉल सुंदर आहे, सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी चेंडू पकडेल, थ्रो करेल. दरम्यान जर आपण पाहिलं ना तर 1600 मीटर असंच नाही कव्हर केलं या पठ्ठ्याने आणि तोच मैदानाच्या आतमध्ये अगदी सरळ अगदी हलक्यात मात्र नक्कीच 2 धावा तिथे पळून पूर्ण केल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील या 2 बंधूंची जोडी आपण पाहतो. इथे जर आपण पाहिलं ना तर मॅच फिनिश आणि करण जोशी गावचा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये बरसताना पाहायला मिळत आहेत. आनंद मगदुम सर मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग केली आहे आणि या मॅचला देखील जिंकलाय. पहिल्या मॅच मध्ये विजयश्री प्राप्त करत असताना संघ अर्थातच स्वर्गीय विश्वासदादा मगदुम अर्थातच पिंटू दादा 11 हा संघ मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. विजयाची मोहर लगावली जाते आणि या